जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। संसारी आसता बहुत सीन झाला, भेटी दे विठ्ठला माय बापा। संसार दुर्घट बहुत झाले कष्ट, लक्षित सेवाट सद्गुरुनाथा। बहुत दिवसा भेटी अर्थ माझे पोटी, सांगो गुज गोष्टी निज सुखाच्या। संसार दुर्घट बहुत झाले कष्ट, लक्षित सेवाट सद्गुरुनाथा। गणेशनाथ मने तुझी कृपेने, आता नाही येणे गर्भवासा। संसार दुर्घट बहुत झाले कष्ट, लक्षित सेवाट सद्गुरुनाथा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित प्रवचन मालिकेतील हे 331 क्रमांकाचे पुष्प मज पामराकडे प्राप्त झाले आहे। प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज आपणास या देहवर आपण आसक्त राहून जेव्हा संसार करतो तेव्हा किती दुःखदायक हा संसार आहे त्याचे, आणि जेव्हा आपण परमेश्वर परमात्म्यावर संपूर्ण विश्वास ठेवून मागे पुढे उभा राहे संभाळीत अशी भावना अंतःकरणात ठेवून जेव्हा हा संसार करतो तेव्हा तो किती सुखदायी आहे असा हा गोड अनुभव येथे आपल्या समोर प्रकट करतात। संसारी असता बहुत सीन झाला। माऊलींनी या संसाराचं स्वरूप जन्ममरणाचा फेरा असं सांगितलं आहे। म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे किंवा घटिका यंत्र जसं असतं म्हणजे सतत ते फिरत राहतं। नासे ते उपजे ते पुनरपि उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। अगदी तसं हा संसार परत परत येणं जाणं याला संसार म्हणलं जातं। आणि आणखीन एक संसार आहे जो आपण करतो, म्हणजे संसारातील आपली मुलं बाळं यांच्यासोबत आयुष्य घालणं, त्यांच्या सुखदुःखात समाविष्ट होणं आणि त्याप्रमाणे आयुष्य जगणं, यालाही एक संसार म्हणतो। अशा एका संसाराचं उदाहरण माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकनाथी भागवतच्या अध्याय क्रमांक 7 मध्ये कपोती आणि कपोता आणि कपोती या एका पक्षीच्या कुटुंबाचं उदाहरण देतात। त्यांचा तो संसार कसा फुलला, कसा सुखरूप झाला आणि परत कसं दुःखाला प्राप्त झाला त्याचं खूप त्यांनी तिथं गोड वर्णन केलं आहे। त्यालाही एक संसार म्हणलं जातं। इथे सांगायचं आहे गणेशनाथ महाराजांना की अशा या दोन्ही संसारात कसा आहे, जर देहभानावर आपण असू किंवा देहाला आसक्त बनून असू तर दुःख भोगावं लागतं, खूप शीण येतो, खूप त्रास होतो।
जेव्हा आपण स्वतःचा अहंकार गाजवत असतो, मी करत असतो, तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही आपणावर येते आणि तेव्हा खूप कष्ट सहन करावे लागतात. म्हणून तेव्हा आपण काय करावं, या सगळ्या ह्याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर भेटी दे विठ्ठला मायबापा, तर आपल्या आईबापाला आठवावं, आपल्या मायबापाला आठवावं. जो आपला मुळीचा ठाव आहे, जो आपला आत्मस्वरूप आहे, जो आपला परमात्मा स्वरूप आहे, त्याची आठवण करावी. एकदा का त्या गोष्टीची आठवण झाली की मग जसं अर्जुनाच्या आयुष्यात श्रीकृष्ण परमात्मा ते विश्वरूप प्रकट करतात, अगदी तसं स्वरूप आपल्याही आयुष्यात प्रकट होईल. मग आपल्याला भीती राहणार नाही आपल्या या असण्याची किंवा नसण्याची. आपण साक्षीभूत होऊन जाऊ. हा खूप गोड भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात. आणि असाच भाव माझे जनाई, त्यांचे 2 अभंग आहेत माझ्या जनाईंचे, ज्यामध्ये या दोन्ही गोष्टी तिथे प्रकट केल्या आहेत माझ्या जनाईनं. एक, संसार असता बहुत सीन झाला, संसारात असताना मला कसा सीन झाला आणि त्यातून माझ्या विठ्ठलानं माझी कशी निवृत्ती केली किंवा मला कसं परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून दिली, त्याचं खूप गोड वर्णन माझी जनाई करते. की आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. जेव्हा आपण या परमार्थिक मार्गावर, आध्यात्मिक मार्गावर चालायला लागतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात आसक्ती असता कामा नये कुठल्याही गोष्टीची. मग तिथे संसारातील आपले नातेसंबंध असो, काही असो, जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा त्याग करतो किंवा अंतःकरणातून आपण ह्या जगात बघतो की शरीरानं त्याग करणारे संन्यासी भरपूर आहेत, परंतु अंतःकरणातून विकाराचा त्याग करणारे, अंतःकरणातून माया मोहाचा त्याग करणारे खूप कमी लोक आहेत. म्हणून माझ्या कबीर महाराजांना म्हणावं लागतं की माया मरी ना मन मरा, मरमर गये शरीर, आशा तृष्णा न मरी, कह गये दास कबीर. त्यांना हे असं म्हणावं लागतं. जोपर्यंत आपल्या अंतःकरणातून ती वासना जात नाही तोपर्यंत आपण असं शरीरानं त्याग करून का उपयोगाचं नाही. म्हणून ते माझी जनाई म्हणते की आता आम्हाला कोणी नाही. जेव्हा अशी अवस्था आपल्या आयुष्यात येते तेव्हा अनाथाचा नाथ तो पांडुरंग परमात्मा आपल्या आयुष्यात येत असतो. म्हणून आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. आता माझा पूर्ण विश्वास फक्त तुझ्या चरणावर आहे. जसा तू ठेवशील तसं मी राहायला तयार आहे. हरी रे मज कोणी नाही, माझी खात असे डोई. आता अशा अवस्थेत माझ्या जनाईला त्यांचं केस विचरण्यासाठीही तिथे कोणी नाही, अशी अवस्था आहे. आणि अशा परिस्थितीत मग ते संसारातलं सुख दुःख मग जनाई कुणासोबत प्रकट करेल, कुणाला सांगेल. म्हणजे संसारी असता बहुत सीन झाला, आम्हाला सीन झाला आहे ते संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात. अगदी तसाच प्रकार माझी ते जनाई सांगते की आता मलाही या संसारात आता कोण नाही, आम्हाला खूप त्रास झाला, सहन म्हणजे कष्ट झालं हा देहावर संबंधानं संसार करत असताना. आता माझी काय होत आहे, ही डोई खाजवत आहे. विठ्ठला म्हणे रुक्मिणी. मग अशा प्रसंगात माझा विठ्ठल परमात्मा काय करतो, आपल्या पत्नीला म्हणजे माता रुक्मिणी मातेला आज्ञा करतो, माझ्या जनीला नाही कोणी, माय तिला कोणी नाही, जा आणि तिची काय कर, हाती घेऊनी तेलफणी केस विसरून घाली वेणी. तर तिला तेल केसाला लावून तिची व्यवस्थित वेणी फणी करून तिला तिची वेणी घाल. वेणी घालून दितली गाठ, जनी म्हणे चोळ बापाट. आणि मग पुढे त्या भक्ताचा सोहळा कसं करतो, जनी म्हणे बा गोपाळा करी दुबळीचा सोहळा. म्हणजे बघा किती गोड भाव माझी जनाई ते प्रकट करते. म्हणजे जेव्हा या संसारातील नातेसंबंध तुटले, अर्जुनालाही वाटत होतं की माझे गुरु आहेत द्रोणाचार्य, माझे भीष्म पितामह, माझे पितामह आहेत, माझे बंधू सगळे सोयरे सर्व आहेत, आप्तजन आहेत, आणि यांच्यासोबतच युद्ध करून त्यांनाच मारून आयुष्यात मी कसं त्या सुखाला प्राप्त होईन. असे नातेसंबंध ठेवून कधी सुखाला प्राप्त होता येत नसतं. मग ते सुखदायक जरी नाते काही क्षणासाठी वाटत असले तरीही सुखाला प्राप्त होता येत नाही, किंवा दुःखदायक जरी ते नातेसंबंध वाटत असले तरी म्हणजे त्या नातेसंबंधात मुळात सुख नाहीच, ही गोष्ट येते आपणाला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज जेव्हा त्या कपोत आणि कपुतीचं उदाहरण देतात तेव्हा ते हेच तर ते सांगतात की सुरुवातीला त्या कपोत आणि कपुतीचा संसार किती सुखदायक होता, अतिशय व्यवस्थित चाललेला होता, त्यांना छोटे छोटे पिल्ले होते, सगळं काही व्यवस्थित होतं. पण ज्या क्षणी त्या पिल्ल्यांना त्या पारध्यानं पकडलं
त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात त्या दुःखांच्या वेदनाला सुरुवात झाली. मग त्या पाठोपाठ त्या पिल्लांच्या पाठोपाठ त्या पिल्लांची आई कपोती त्या जाळ्यात अडकली आणि त्याच मोहमायेत त्या कपोताला असं वाटलं नाही की आता आपण परमेश्वराची आराधना करावी किंवा स्वतः कोण आहोत हे तपासावं. तो तर एक पक्षी होता, एक म्हणजे अज्ञानी जीव होता, परंतु आपण नरदेही साधनं काय आहे, सर्वात मोठं धन कोणतं प्राप्त करायचं आहे तर परमार्थ धन. आणि हे जर आपण करत नसू, या संसारातच गुरफटून राहत असू तर मग काही एक शक्य नाही. म्हणून म्हणतात की इथे माझी जनाई म्हणते की हरीलाच भजणं म्हणजे हरीसोबतच आपल्या गोष्टीची हितगुज करणं. पुढे गणेशनाथ महाराजांचं चरण आहे, बहुत दिवस भेटी अर्थ माझे पोटी सांगू गुज गोष्टी निज सुखाच्या. म्हणजे आम्ही काय करू तुझ्यासोबत, निज सुखाच्या गुज गोष्टी करू. कोणतं ते निज सुख आहे तर ते आत्मसुख आहे की ज्या आत्मसुखाला प्राप्त झाल्यानंतर या संसारातल्या गोष्टी बोलण्याची मनाला इच्छाच होत नाही. किंवा माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की हरी बोला नाहीतर आबोला, व्यर्थ गलबला करू नका, उगाच बडबड करू नका, इकलं तिकलं बोलूच नका, आम्हाला व्यवहाराचं तर बोलूच नका. मग काय बोला आम्हाला, हरी बोला नाहीतर आबोला. नसता गप राहावा आमच्यासोबत. आम्हाला दुसरं आता काहीच आठवत नाही किंवा बोलावं असं वाटत नाही. फक्त परमेश्वराचं चिंतन, हरिनामाचं कीर्तन यातच आमचं जीवन समर्पण ही एका खऱ्या भक्ताची साधना असते. आणि तोच भाव येते माझी जनाई प्रकट करते. संसारातलं दुःख असू द्या किंवा त्या जन्ममरणाचं दुःख असू द्या, या सर्व गोष्टीचा जर निवारा कुठं काय असेल, म्हणजे जर खरं ह्यातून सगळ्यात सुटण्याचा मार्ग जर कोणता असेल तर भेटी दे विठ्ठला मायबापा. तर आपल्याला ते आत्मस्वरूप पाहावं लागेल. जेव्हा आपण ते आत्मस्वरूप पाहू तेव्हा कळून येईल की हा आत्मा ना कधी कुठं मरत नाही ना कधी जन्मत नाही, तो स्थायी भाव आहे. आणि एकदा काही तर साक्षी भाव प्रकट झाला की मग आपणाला कुठल्याही प्रकारच्या दुःखाची भीती नाही. कारण कशाची भीती, मुळात तो कुठून आलाच नाही, कुठं जाणारच नाही, मग भीती कशाची. म्हणून भेटी दे विठ्ठला मायबापा. आणि कसं भजावं तर जसं एक छोटंसं लेकरू आपल्या आईबापा पुढे घरानं घालतं, अगदी तसं आपण त्या विठ्ठलाला भजावं. आणि हे भजलं कोण. आता माझ्या जनाईचाच आणखीन एक अभंग आहे. त्या अभंगात माझी जनाई म्हणते की विठू माझा लेकरूवाळा. बघा आता मायबाप कोण आहे, माझा विठोबा, आणि त्यांचे लेकरं कोण आहेत, संगे लेकराचा मेळ. आता कोण लेकर आहेत बघा. निवृत्ती हा खांद्यावरी, म्हणजे कोण भजलं या विठ्ठलाला आणि त्या अवस्थेला प्राप्त झालं. तर इथे माझी जनाई सगळी लिस्टच देते सगळं संत साधू महात्म्यांची. आणि त्यांचं जर आपण अनुकरण करून आयुष्य जगलो तर आपल्याला ह्या सांसारिक दुःखाचं जे हे त्रिविध ताप सांगितले जातात, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, या त्रिविध तापाचा आपल्याला त्रास कसलाही होणार नाही. आणि त्यासाठी हा मार्ग आपल्याला निवडावाच लागेल. तो कसा मार्ग आहे बघा. माझ्या जनाईंचं खूप गोड चिंतन आहे हे की निवृत्ती हा खांद्यावरी. निवृत्ती दादांना माझ्या पांडुरंग परमात्म्यानं कुठे घेतलं आहे, खांद्यावर घेतलं आहे. म्हणजे आपलं लक्ष कुणाकडं, कुठल्या गोष्टीकडे पाहिजे. जेव्हा आपण ही परमार्थिक साधना करतो तेव्हा परमार्थात राहून संसाराची चिंता करण्याची गरज नाही, तर आपलं लक्ष कशावर पाहिजे तर निवृत्ती दादावर आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे आपल्याला मुक्त व्हायचं आहे. मुक्त होण्यासाठी आपण ही साधना करत आहोत, ना की मी प्रवचन केलो, मी कीर्तन केलो, मी काहीतरी केलो आणि कोणीतरी मला भूषण द्यावं, सन्मान द्यावा, मानपान द्यावा, मानधन द्यावं, यासाठी हा परमार्थ नाही, यासाठी अध्यात्म नाही. तर आपलं लक्ष कुठं पाहिजे त्या निवृत्तीदादांच्या कडे, म्हणजे जो खांद्यावर आहे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष पाहिजे की मलाही याच देही याच डोळा ते ब्रह्मसुख पाहायचं आहे. ती अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे की ज्या अवस्थेला गेल्यानंतर माझ्या अंतःकरणात कुठल्याही दुःखाचा क्लेश नसेल. म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि समूळ त्या दुःखाची निवृत्ती हे जेव्हा घडल तेव्हा समजावं की हा आपला परमार्थ योग्य दिशेने चालत आहे. म्हणून आपलं लक्ष कुठं पाहिजे, निवृत्ती हा खांद्यावरी, म्हणजे निवृत्ती दादाकडं पाहिजे, त्या मुक्तीकडे पाहिजे. सोपानाचा हात धरी, आणि सोबत आपण कुठल्या गोष्टी धारण केल्या पाहिजेत, कुणाचा हात धरला पाहिजे तर त्या ब्रह्मस्वरूपाचा हात धरला पाहिजे, त्या ब्रह्मज्ञानाचा हात धरला पाहिजे. जे माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने भगवद्गीतेत सांगितलं अर्जुनाला, ते ज्ञान आपण अर्जित केलं पाहिजे. जे ज्ञान माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीत प्रकट केलं ते ज्ञान आपण अर्जित केलं पाहिजे, ब्रह्मज्ञान. जे ज्ञान माझ्या तुकोबारायांनी पंचम वेद
ज्ञानाच्या स्वरूपात अभंगगाथा आपणासाठी प्रकट करून दिली, ते ज्ञान आपण अर्जित केले पाहिजे. माझ्या शांतीभ्रम एकनाथ महाराजांनी जो भावात रामायण, एकनाथी भागवत यासारखे महान ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिले, ते ज्ञान आपण अर्जित केले पाहिजे. आणि अशा ब्रह्मज्ञानाची जर आपण जोड केली, हाताला धरलं त्या सोपानाच्या, तर मग काय होईल, आपणाला ती नक्की प्राप्ती होईल. ती प्राप्ती होत असताना पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग पुढं कसं चालत जावं, जसं माझी माऊली एक एक पाऊल पुढे चालत गेले, ज्ञान अर्जित करत जावं थोडं थोडं थोडं, आणि ह्या परमार्थिक मार्गावर चालत राहावं. असं केल्यानंतर काय होईल, मागे मुक्ताई सुंदर. मग जे आपल्या पाठीमागचं जे मुक्त स्वरूप आहे, मुळात आपण मुक्तच आहोत. माझे माऊली म्हणते, मुळात आपण भजनशीलच आहोत, मुळात आपण त्या परमेश्वराच्याच अंश आहोत. परंतु या सर्व गोष्टीवर एक पडदा पडला आहे. या आरशावर काही धूळ साचली आहे, तिला जर बाजूला केलं तर ते आपलं स्वरूप स्पष्ट आपल्याला त्या आरशात दिसेल. अगदी तसं मागे मुक्ताई सुंदर, म्हणजे आपलं स्वरूपच मुळात मुक्त आहे. जसं आधी मुक्ताई माझी माता, अगदी तिच्यासारखं आपलं मुक्त स्वरूप आहे. आणि त्या अवस्थेला जर प्राप्त व्हायचं असेल तर आपणाला माझ्या माऊलींसारखं एक एक स्टेप म्हणजे त्या ज्ञानाकडं चालावं लागेल, त्या ब्रह्मज्ञानांची अंतकरणात कास धरावी लागेल. आणि असं केल्यानंतर मग काय होईल, चोखा जीवाबरोबरी. आणि मग तिथं सगळ्या गोष्टीचा भेदभाव नष्ट होऊन जाईल. चोखा जीवाबरोबरी, मग सगळं काही आपलं वाटायला लागेल, हे विश्वची माझी घरं असं वाटायला लागेल. आणि मग काय होईल, वंका कडेवरी नामा करंगळी धरी. आणि मग आपल्या हाताला काय लागेल, ते नाम साधन लागेल. म्हणजे त्या नामाच्या साधनेतूनच ह्या सर्व अंतकरणातील जो भेदभाव किंवा अंतकरणातील जो मीतूपणा किंवा हा द्वैतपणा जो होता, तो सर्व नष्ट होईल. आणि त्या अद्वैतात्मक सुखाला आपण प्राप्त होऊ. मग आपणाला कोणीही कमी, कोणीही मोठा, कोणीही लहान, म्हणजे कोणी असं कुठलाच भेदभाव, कोण गरीब श्रीमंत अशा गोष्टीत आपण अडकूनच पडणार नाही. मग प्रत्येकाच्या ठिकाणी तो परमेश्वर परमात्मा आपणाला दिसायला लागेल. म्हणून माझे जनाई म्हणते, चोखा जीवाबरोबरी म्हणून वारीचं महत्त्व आहे. वारीत आपण कधीच कुठलाच धर्म, जात पात काहीच मानत नाही. तिथं सर्व वैष्णवांचा मेळा असतो. वैष्णवजन एकमेकांच्या पायाला लोटांगण घेतात. आणि अशी गोष्ट फक्त या पंढरी तीर्थक्षेत्रात घडते. म्हणून तिथं अहंकार येत नाही. आणि एकदा काय अशा अहंकाराचा नाश झाला, मग तिथं नामा करंगळी धरी, मग ती नाम आपल्याला प्राप्त होतं. आणि बहुत सुकृताची जोड मुळं आपणाला ते प्राप्त होतं. आणि मग काय होईल, मग ती परमार्थिक साधना आपली योग्य दिशेने चालायला लागेल. जनी म्हणे गोपाळा करी भक्ताचा सोहळा. आणि अशा प्रकारे हा गोपाळ काय करतो, या भक्तांचा सोहळा करतो. अगदी तोच भाव, भेटी दे विठ्ठला. एकदा का ह्या मायबापाची भेट झाली की त्या मायबापाचे हे सर्व लेकरं जे आता इथे जनाईने वर्णन केले, ते सर्व लेकरं आपल्या आयुष्यात येतील. किंवा त्यांच्याकडे पाहून आपण परमार्थ करावा. ज्या मार्गानं संत साधू महात्मे गेले त्याच मार्गानं आपण चालावं. त्या बोलत असो आपण संतांचे वचनं, आणि चालत असो आपण काहीतरी वेगळं, करत असो काहीतरी वेगळं, तर अशानं आपणाला ते साध्य किंवा ती भक्ती प्राप्त होणार नाही. ती प्राप्त होण्यासाठी जसं जसं संतांनी वचन बोललं आहे, अगदी तसंच आपणाला करावं लागेल, अन्यथा पर्याय नाही. संसार दुर्घट बहुत झाले कष्ट. आणि हा संसार एवढा सोपा आहे का हो? हा खूप दुर्घट आहे. इथे खूप कष्ट आहे, एवढं सोपं नाही. बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे, माझे तुकोबाराय म्हणतात. म्हणजे संसार असो किंवा परमार्थ असो, बोलताना सोपं आहे प्रत्येक गोष्ट, परंतु करताना खूप कष्ट आहेत. लक्षित असे वाट सद्गुरुनाथा. म्हणून येथे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज काय म्हणतात की लक्षित असे वाट सद्गुरुनाथा. तर या देहावर जर आसक्त बनून राहिलो, तिथेही कष्ट आहे, तिथेही वेदना आहेत. कुठल्याही अवस्थेत जेव्हा आपल्या पशी काही प्राप्त नसतं, तेव्हा त्या प्राप्तीच्या इच्छेनं आपण दुःखी असतो. ती प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो वर्तमान काळात, तेव्हाही आपण दुःखी असतो. आणि ते प्राप्त झाल्यानंतर ती गोष्ट जाईल या चिंतेतून आपल्याला आणखीन दुःख प्राप्त होतं. म्हणजे ह्या तिन्ही अवस्थेत, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, अशा तिन्ही अवस्थेत या संसारात आपल्याला दुःख प्राप्त होतं. मग
या सर्व गोष्टीपासून जर मुक्त व्हायचं असेल तर ही चिंता आपणाला सोडावी लागेल. आणि ती चिंता कधी सुटेल? लक्षित असे वाट सद्गुरुनाथा. जेव्हा हे सद्गुरुनाथ आपल्या आयुष्यात येतील, जेव्हा ते गुह्य ज्ञान आपणाला ते सांगतील, तेव्हा मग आपण काय होऊ? या सर्व क्षणिक गोष्टीपासून, या सर्व नाशवंत गोष्टीपासून मुक्त होऊन जाऊ. बहुत दिवस भेटी आर्त माझे पोटी. आणि ही आर्त, ही अंतकरणातील इच्छा ही एका दिवसाची आहे का? तर कित्येक जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, खूप वर्षाची, खूप जन्मोजन्मीची ही अंतकरणातील इच्छा आहे. काय सांगू गुज गोष्टी निज सुखाच्या? तर आम्ही काय करू? तुझ्यासोबत त्या आंतरिक आत्मसुखाच्या निज गोष्टी करू. आणि सरते शेवटी म्हणतात, गणेशनाथ म्हणे, तुझी कृपेने आता नाही येणे गर्भवासा. आणि अशा प्रकारे माझ्या हातात नाही या जीवनमुक्तीचा सोहळा भोगायचं, माझ्या हातात नाही या भवसागरातून पार व्हायचं. मग काय कर हे मायबापा, तू आम्हाला पार कर, कारण तू मुक्त आहेस. एक मुक्त व्यक्तीच एका बद्ध जीवाला या भवसागरातून हे करू शकते, अन्यथा दुसरी कोणीच करू शकत नाही. म्हणजे बद्ध हे सर्व जे आपले नातेसंबंध आहेत ते बद्ध आहेत, ते बंधनात आहेत कुठल्या ना कुठल्या. आणि ते बंधन असताना ते आपल्याला कसं मुक्त करू शकतील? नाही. म्हणून मुक्त करणारा कोण आहे? तर एक तर सद्गुरू किंवा परमेश्वर परमात्मा. म्हणून म्हणतात गणेशनाथ म्हणे, तुझे कृपेने, जर तुझी कृपा असेल तरच आमची या सर्वातून सुटका होईल. आता नाही येणे गर्भवासा. आणि मग काय होईल? हा जो जन्म मरणाचा जो संसार आहे, हा जो फेरा आहे, तो काय होईल? नष्ट होईल. याचंच गोड उदाहरण, अशा संसाराचं गोड उदाहरण माझ्या कवी महाराज एका दोह्यात म्हणतात कि संसार कागज की पुड़िया बूंद पड़े घुल जाना है, संसार झाड़ और झाकर आग लगे जर जाना है. म्हणजे हा संसार कसा आहे? क्षणिक आहे. जसं एखाद्या कागदाच्या पुडीत काहीतरी आपण ठेवावं आणि त्याच्यावर पाणी पडल्यानंतर ते खराब होऊन जावं, किंवा एखाद्या जंगलात आग यावी, म्हणजे पेटावी, आणि ते सगळं जंगल बघता बघता सगळं नस्तनाभूत होऊन जावं. अगदी तसं जर डोळ्याची पापणी लवजिस्तोर काही होईल, काही सांगता येत नाही. म्हणजे एवढी परमेश्वराची शक्ती आगाध आहे की ह्या संसारात जो आपण मानतो संसार, जो आपल्याला दिसतो संसार, हा संसार कसा आहे? क्षणिक आहे. आणि जो अनंत काळापासून अनादी काळापर्यंत राहणारा तो परमेश्वर परमात्मा अनंत आहे. त्याचं आपण हेच करू शकत नाही, शब्दात वर्णन करू शकत नाही. जर त्या स्वरूपाला आपण प्राप्त झालो, अशा परमेश्वराची जर आपल्यावर कृपा झाली, तर मग हे जे येणं जाणं आहे ते सगळं खुंटलं जाईल आणि त्या परमेश्वराच्या चरणावर आपण अखंडित समर्पित राहू. असा हा गोड भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.